छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले. 58 जागा जिंकून भारतीय जनता पार्टी आता भाजपचा महापौर बनवणार यात काही शंका राहिलेली नाही. ह्या सर्व यशाचं श्रेय मी संभाजीनगरची सुज्ञ जनता सुज्ञ मतदार यांना देतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मागील 15 वर्षापासून जी कामं होत आहेत 2014 पासून, त्याचबरोबर त्यांच्या कामामध्ये असणारी ट्रान्सपरन्सी आणि सर्व क्षेत्रामध्ये विकास, तर यामुळे हा विजय झाला आज या मताचा मी आहे. अर्थात याबरोबर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण असतील आणि या निवडणुकीचे प्रभारी माननीय बावनकुळे साहेब असतील, या सर्वांनी आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन केलं आणि जे जे कामं आम्ही करत होतो ते रात्री आम्ही त्यांना रिपोर्ट करत होतो. एकंदरीत हा विजय हा संभाजीनगरवासियांचा विजय मी त्यांना समर्पित करतो आणि एक विकसित संभाजीनगर, सुरक्षित संभाजीनगर, बेरोजगारांना रोजगार देणारं संभाजीनगर आणि संभाजीनगर एक उद्योगाचं केंद्र, शिक्षणाचं केंद्र बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे मला माहीत आहे, पण 2 ते 3 महिन्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि संभाजीनगरकरवासियांना भरपूर मुबलक पाणी मिळेल अशी मी शब्द देतो. एक अशी सत्ता आलेली आहे, आता बहुमताला किती आकडा बाकी? आत्ता 56 जागा जाहीर झालेल्या आहेत. अजून 4 जागेचे निकाल जाहीर करायचे होणार आहेत, पण त्यामध्ये मला खात्री आहे किमान 2 जागा आम्ही जिंकू आणि 58ला बहुमत आहे. 58 हे भाजपचं बहुमत आहे. आत्तापर्यंत भाजप शिवसेना अलायन्समध्ये आम्ही लढत होतो तरीसुद्धा आम्हाला 2-4 नगरसेवक कमी पडत होते. आता एक हाती जनतेने आम्हाला सत्ता दिलेली आहे. आम्ही जशी सत्ता दिली तसंच त्या प्रकारे आम्ही काम करून जनतेच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू. आता सध्या विरोधात काय वाटतं बरं, कोण राहील? विरोधात MIM आता, कारण सध्या MIMच्या साधारण 24-26 जागा आहेत, म्हणून विरोधी पक्षनेता MIMचा होईल. जनतेला काय सांगाल आता एवढं मोठं? जनतेला एवढं सांगू इच्छितो, तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला, भाजपवर विश्वास दाखवला, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांवरती विश्वास दाखवला. आम्हीसुद्धा तुमच्या विश्वासात पात्र राहून तुमचं छोटं काम असो मोठं काम असो जनतेचा विकास करू, शहराचा विकास करू आणि सर्व कामं यशस्वीरित्या मार्गी लावू.